नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत टोस्ट. म्हणजे आपण संध्याकाळी चहा बरोबर खातो ना, ते टोस्ट आज आपण बनवणार आहे. तर त्याला रसही म्हणतात. तर आज आपण त्याचे साहित्य बघूया आपण. तर हे 2 कप मी मैदा घेतला. हा 2 वाटी मैदा, हा एक मैदा आणि ही 1 वाटी मैदा, असे 2 वाटी मैदा आपण मस्त मध्ये ह्याला चाळून घ्यायचं. आता याच्यात आपण एवढा 1 चम्मच नमक घालायचं. हा चम्मच, तो चम्मच एक भरून एक आणि थोडंसं वरती साखर घालायची. ही मी साखर वाटलेली आहे. आणि ही आपण 2 कप 2 वाटी जर मैदा आपण घेतला तर 2 चम्मच छोटे चम्मच इस्ट टाकायचे. हा वाला चम्मच. आता ह्याला आपण मस्त मध्ये मिक्स करायचं आणि बरोबर आपल्याला तेल घालायचं आहे. तेल पण आपल्याला 2 चम्मच घालायचं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि पाण्याने आपल्याला हा आटा भिजवून घ्यायचा आहे. हे पाणी थोडं थोडं ओतून आपल्याला हा आटा एकदम छानपैकी सॉफ्ट भिजवायचा आहे. आता इथं आपण थोडंसं हे स्वच्छ आपण केलेलं आहे, कारण परातीमध्ये आपल्याला नीट ते मळता येणार नाही पीठ. त्याला एकदम लचीला करायचं असतं. तर आपण थोडंसं तेल लावलं आहे. इतकं छान गुंदायचं ना, खूप छान गुंदायचं ह्याला. तेव्हा आपल्याला ह्याचा छानपैकी रिझल्ट येतो. थोडीशी मेहनत आहे, पण रिझल्ट पण छान येईल आपला. तर खूप असं छान एकदम असं त्याला मळायचं. हे बघा आपला कसा आटा झाला. इथपर्यंत आपल्याला करायचं आहे. पहिला थोडं तेल लावून मस्त मध्ये आपण एकत्र करूया. आता आपलं हे बऱ्यापैकी झाले म्हणून चिकट लागतं बघा तसं. आता आपण ह्याला ना 3 तास आपण मस्त मध्ये ह्याला ठेवायचं आहे, मुरं घालायचं आहे. ते आपण इस्ट टाकले ना, त्यामुळे आपल्याला हे छानपैकी फुगेल. हे आपलं पीठ हे आपण त्या पातेल्यामध्ये 3 तास ठेवायचं आहे. हे आपलं किती छान फुगलं. हे मी बोललो होतं हे 2-3 तास ठेवूया, पण हे 1.5 तासामध्येच एवढं छानपैकी फुगलं. एकदम मस्त बघा, एकदम छानपैकी आपलं हे. पण ह्याला थोडंसं मस्तपैकी अशी मळून घेऊया. थोडंसं मस्त आपलं एकदम छान फुगलं एकदम. हे आपले 5 झालेत. आपण पिठाचं आपण हे तुकडे केले, 5 तुकडे झाले. आता ह्याला आपण लावले तेल. आता हे तेल लावून आपण ना हे असे गोल गोळे छानपैकी करून आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. 10 मिनिटांनी मग आपण ओव्हनमध्ये घालायचं त्याला बेक करायला. हा हे बघा आपले छान फुगले टमाटर. आता आपण ह्याला 10 मिनिटासाठी ठेवलं होतं असंच रेस्ट करायला. आता आपण 10 मिनिटं गरम करून ठेवलेलं आहे 180 डिग्रीवरती. आता आपल्याला 40 मिनिटं ठेवायचं 180 डिग्रीवरती. आपले पाव झाले तयार एकदम छानपैकी. तुम्हाला एक मी काढून दाखवते. एकदम मस्त मधुर आहे का, एकदम एकदम छान आतपर्यंत बघा. मस्त मध्ये आपले झालेले आहेत. आता ह्याला आपण काटायचं आहे, कापायचं आहे आपण. आता ह्याला हे आपले बघा एकदम मस्त झालं, एकदम मस्त झालं.
आपण आता ह्याला 40 मिनिटासाठी बेक करायला ठेवायचं परत. म्हणजे आपले हे रस बनेल कडक एकदम. 180 डिग्रीवरती 40 मिनिटं आपण परत ह्याला बेक करायला ठेवलेला आहे ह्या रसला. हा मंडळी आपण बघा रस बनवल्यात. म्हणजे टोस्ट बघा खूप छान एकदम झाल्यात, मस्त कडक एकदम. एक तुम्हाला तोडून दाखवते बघा. हा पण खूप छान झालेलं ते बघा. एकदम मस्त आतपर्यंत सगळं एकदम हे झालेलं एकदम कडक. माझी रेसिपी आवडली असले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.